लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत सोर्स ऑफ इमोशन अँड मूड्स. पहिलं इमोशन कुठचं असतं सांगा? पहिलं इमोशन कुठचं आहे सांगा? पहिलं काय आहे? पर्सनॅलिटी. काही माणसं असतात ना, म्हणजे आपण अफेक्ट किती होतो, म्हणजे काहींची पर्सनॅलिटी असते ना ती जास्त इफेक्ट असते. म्हणजे त्यांच्या जीवनात छोटीशी जरी गोष्ट घडली तर ते एकदम हॅप्पी होतात, आणि छोटीशी जरी वाईट गोष्ट घडली तर ते जास्त दुःखी होतात. आणि काही जण ज्यांना काही फरक नसतो ते म्हणतात का जीवनात सगळ्या प्रकारची गाणी वाजतील, आपण मात्र कुठल्याही गाण्यावर नाचायचं नाही. म्हणजे जीवनात दुःखी पण सॉन्ग वाजतील, हॅपी पण सॉन्ग वाजतील, मात्र आपण एकदम कूल राहायचं. त्याला काय म्हटलं आता, अशी पर्सनॅलिटी असते, ते कमी इफेक्ट होतात. आणि काही जणांच्या जीवनात ना काही झालं ना तर ते नुसते एकदमच असे सॅड होतात किंवा हॅपी होतात. बघा हे बघू, इथून बघा. इंडिव्हिज्युअल हू आर द हाय ऑन अफेक्ट इंटेन्सिटी, ज्यांच्यात हाय अफेक्ट इंटेन्सिटी असते, एक्सपिरियन्स बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इमोशन डीपली. दे इज वेन फील सॅड दे फील रिअली व्हेरी सॅड. जेव्हा त्यांना वाईट वाटतं तेव्हा त्यांना खूप वाईट वाटतं. अँड वेन दे फील हॅपी दे फील रिअली व्हेरी हॅपी. जेव्हा त्यांना हॅपी वाटतं तेव्हा ते हॅपी वाटतं. डे ऑफ द वीक अँड टाईम ऑफ द वीक. डे अँड टाईमचा कसा प्रश्न असतो सांगा? शक्यतो आठवड्याची जेव्हा सुरुवात होते तेव्हा बऱ्याच जणांना असं वाटतं, अरे आठवडा सुरुवात झाला, आता 7 दिवस जायला पाहिजेत. किंवा महिना सुरुवात होतो ना, बघा आता पगार झाला आज, आता एक तारीख आली, आता महिनाभर पुन्हा पैसे संपवले 2 दिवसात, आणि आता पुन्हा वाट बघा. आठवड्यातच असतं की संडेची वाट बघत असतो, संडे कब आहे असा मूड असतो प्रत्येकाचा. कसा एकदा रविवार येतो आणि रविवारी मजा करायला भेटते, मला जॉबला जायचं नाही. त्यामुळे आठवड्याची सुरुवात होते तेव्हा ते हॅपी असतात, दुःखी असतात, आणि आठवड्याचा शेवट होतो तेव्हा ते हॅपी होतात, कारण त्यांचा संडे येतो. असे पण काही लोक असतात. बघा, रिसर्चर हॅज फाउंड दॅट people experience that worst mood at the beginning of the week. आठवड्याच्या सुरुवातीला वर्स्ट म्हणजे वाईट मूड असतो, अँड देअर बेस्ट मूड ॲट द लेट इन दिस वीक. आणि आठवड्याच्या सुरुवातीला त्या सगळ्यांचा मूड कसा असतो? चांगला असतो. सम पीपल कन्सिडर देमसेल्फ ॲज द मॉर्निंग पीपल. काही लोक स्वतःला मॉर्निंग पीपल म्हणतात, अँड अदर्स इव्हिनिंग पीपल. मॉर्निंग पीपल म्हणजे काय? त्यांना काय वाटतं, मॉर्निंग झाली म्हणजे सगळं चांगलं होईल, सकाळचा मूड चांगला असतो, आणि ते संध्याकाळी दमतात आणि दुःखी होतात. आणि काही लोक काय, सकाळी दुःखी होतात कारण कामाला जायचं आहे, आणि संध्याकाळी हॅपी होतात, अरे बरं झालं आता घरी आलो, आता मस्तपैकी IPL बघणार. असे काही जणांची मूड असतात. ओके, तसे मूड्स असतात. बघा, सम पीपल कन्सिडर. ओके, पुढे झालं. हवेवर रिसर्चर वॉज फाउंड दॅट पीपल पॉझिटिव्ह इफेक्ट स्पीक ॲट द अराउंड हाफ पॉईंट बिटवीन अवर वेकिंग अँड स्लीपिंग अवर. निगेटिव्ह इफेक्ट रिमेन मोर कॉन्स्टंट थ्रू आउट द डे. तर निगेटिव्ह असला तर तो काय राहणार? दिवसभर राहणार. आणि पॉझिटिव्ह कसा असतो? पिक्स ॲट अराउंड हाफ पॉईंट बिटवीन अवर वेकिंग अँड स्लीपिंग अवर्स. तेव्हा तो काय, तो म्हणजे निगेटिव्ह इफेक्ट जास्त वेळ राहतो, एवढंच सांगायचं. पुढचं आहे काय? वेदर. मोस्ट रिसर्चर्स हॅज फाउंड दॅट द वेदर वॉज व्हेरी लिटल इफेक्ट ऑन अवर मूड. वेदरचा आपल्या मूडवर खूप परिणाम होतो. असोसिएट अवर मूड्स विथ द वेदर इज ड्यू टू टेंडन्सी इंगेजिंग अँड इल्युसरी correlation. Illusory correlation is the desire, the tendency to associate with the two events when reality there is the no connection. बघा, जेव्हा वेदर म्हणजे काय सांगा? जेव्हा बाहेर वातावरण चांगलं असलं तर आपण हॅप्पी असतो, आणि बाहेर वातावरण खराब असलं तर आपण दुःखी असतो. पुढचं आहे काय? स्ट्रेस. पुढचा पॉईंट कुठचा आहे? स्ट्रेस. स्ट्रेस हॅज निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन मूड्स. आपल्यावर जर ताणतणाव असेल तर आपला मूड काय असतो? निगेटिव्ह असतो. फ्राईंग बाय द बॉस ऑर फायरिंग बाय द बॉस, म्हणजे बॉसने आपल्याला जर ओरडलं, ऑर लॉस ऑफ द बिग सेल्स ऑर्डर आर एक्झाम्पल ऑफ द स्ट्रेस इव्हेंट ॲट द वर्क प्लेस दॅट कॅन लीड द निगेटिव्ह मूड्स. त्यामुळे त्याचा निगेटिव्ह मूड्स होऊ शकतो. द इफेक्ट ऑफ द स्ट्रेसफुल इव्हेंट्स बिल्ड अवर टाईम मेक अवर मूड्स वर्स लेड टू द एक्सपिरियन्स ऑफ निगेटिव्ह इमोशन. जर आपल्यावर जर स्ट्रेस असेल, ताणतणाव असेल, तर आपला मूड कसा असतो? निगेटिव्ह असतो. पुढे आहे काय? सोशल ॲक्टिव्हिटीज. अवर पॉझिटिव्ह मूड इन्क्रीज व्हेन वी इंगेज इन द सोशल ॲक्टिव्हिटी. जेव्हा आपण सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये असतो तेव्हा आपण काय असतो? पॉझिटिव्ह मूडमध्ये असतो. हॉवेवर अवर सोशल ॲक्टिव्हिटीज हॅव लिटल इफेक्ट ऑन अवर निगेटिव्ह मूड. अवर पॉझिटिव्ह मूड्स इन्क्रीज व्हेन वी इंगेज इन द सोशल ॲक्टिव्हिटी. जेव्हा आपण सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये जातो तेव्हा आपल्या पॉझिटिव्ह मूड काय होतो? वाढतो. म्हणजे आपण हॅप्पी आहोत, आणि आपण मित्रांना वगैरे भेटायला गेलो तर आपण हॅप्पी होतो. हॉवेवर अवर सोशल ॲक्टिव्हिटीज हॅव लिटल इफेक्ट ऑन अवर निगेटिव्ह मूड. मात्र निगेटिव्ह मूडवर त्यांचा चांगला परिणाम होत नाही. स्टडी हॅव फाउंड दॅट पीपल लाईक टू इंगेज मोर इन द सोशल इंटरॅक्शन वेन दे आर पॉझिटिव्ह मूड्स. जेव्हा लोक काय असतात? पॉझिटिव्ह असतात, तेव्हा ते लोकांना भेटतात. अँड पीपल डेव्हलप अ पॉझिटिव्ह मूड स्टेट वेन दे आर द एंगेज इन द सोशल ॲक्टिव्हिटीज. आणि तेव्हा त्यांना आणखी पॉझिटिव्ह वाटतं. म्हणजे आता तुमचा रिझल्ट लागला, तुम्हाला चांगला जॉब भेटला 1 लाख पगाराचा, तर तुम्ही 10 लोकांना जाऊन सांगणार, तेव्हा तुमचा मूड कसा असतो? चांगला असतो.
मात्र तुम्ही जॉबलेस आहात आणि तुम्ही लोकांना भेटलात तरी तुमच्यावर चांगला वाईट काही परिणाम होणार नाहीत. पुढे काय, स्लीप. Sleep have the definite effect of the moods. Studies have found that the individual who are the deprived on sleep experience greater feeling of tendency, anger, honesty. This is the because of lack of sleep affect people ability to control their emotion and make decision. जर तुम्ही कमी झोपलात तर तुम्ही दुःखी असणार असं म्हटलं जातं. म्हणजे जास्त जे झोपतात ते ठीकठाक असतात आणि जे ज्यांना 4-5 तास झोपलेले असतात तेव्हा त्यांचा स्वतःवरचा कंट्रोल जातो आणि त्यांचं डिसिजन घ्यायची क्षमता पण कमी होते. इंडिकेट स्लीप लोअर जॉब satisfaction as people become more easily irritated, tired and find difficult to stay alert. ओके, जेव्हा स्लीप आपली कमी असते तेव्हा आपल्याला जॉब सॅटिस्फॅक्शन कमी असतं आणि आपण काय होतो, इरिटेट होतो आणि टायर्ड होतो, थकतो. त्यामुळे स्लीप आपली किती आहे त्यावरनं पण आपलं काय ठरतं, इमोशन्स आपल्या ठरतात. एक्झरसाइज. रिसर्चर्स हॅज कन्सिडरली फाउंड दॅट एक्झरसाइज इम्प्रूव्ह अवर मूड्स अँड पुट्स अस इन पॉझिटिव्ह मूड्स. आपण जर चांगला व्यायाम केला तर आपण पॉझिटिव्ह असतो. द इम्पॅक्ट ऑफ द एक्झरसाइज इज द ग्रेटेस्ट ऑन पीपल हू आर डिप्रेस्ड. जे नैराश्यामध्ये आहेत त्यांच्यावर एक्झरसाइजचा चांगला परिणाम होतो. पुढचा एक काय, एज. ह्युमन मूड्स आर ऑल्सो अफेक्टेड बाय एज. स्टडीज हॅव फाउंड दॅट नेगेटिव्ह मूड्स डिक्लाइन ॲज पीपल ग्लो ऑर्डर ऑफ हाय पॉझिटिव्ह moods of older people last longer and negative moods of the awake quickly. This may be because with age people are they able to manage their emotion experience better. असं म्हटलं जातं की तुमचं एज जेवढं कमी असेल ना तेवढं तुम्ही काय होणार, दुःखी होणार. मात्र जसं एज तुमचं वाढलेलं असतं तेव्हा तुम्ही कंट्रोल तुमचे मूड चांगल्या प्रकारे करू शकता. म्हणजे म्हातारे जे काही लोक वयोवृद्ध होतात आणि आपला कंट्रोलच गमवतात ते नाही सांगत. मात्र तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला बघा, जेव्हा पैसे नसताना पण आईवडील एकदम कूल राहतात, त्यांना एवढं दुःखी दिसत नाहीत. मात्र आपल्याला थोडं जरी काय झालं ना तर आपण एकदम चिडचिड करायला लागतो. कारण कसं आहे, एज वाटतं तसे आपले अनुभव वाढतात आणि त्यानुसार आपण आपले इमोशन्स कंट्रोल करायला शिकतो. पुढे सेक्स म्हणजे फिमेल अँड मेल. असं म्हटलं जातं जास्त कोण इमोशन असतात जास्त महिलांकडे. बघा, देअर ॲज द मेजर जेंडर डिफरन्स बोथ द experience of emotion. They following are the some major difference. Women are emotional more expressive than men. महिला प्रचंड इमोशनल असतात असं म्हणतात. वुमन एक्सपिरियन्स इमोशन मोर इंटेन्सिटी दॅन मेन. थोडं जरी काय झालं तर ते प्रचंड दुःखी जातात असं म्हणतात. वुमन होल्ड ऑन देअर इमोशन लॉंगर दॅन मून. इमोशन महिला आपल्या भावनांना खूप वेळ तशाच देऊन ठेवतात. मी दुःखी झाली तर त्या कंटिन्यू, माझं याने मन दुखवलं, हे कंटिन्यू ठेवतात. पुरुषांचं असं असतं, पुरुषांचं कसं असतं, चल दुःखी झाले ठीक आहे, एक दिवस ते ठरवणार, दुसऱ्या दिवशी रेग्युलर होणार. मात्र महिलांचं तसं नसतं, त्या कंटिन्यू त्याच रडायच्या मूडमध्ये असतात. ओके, म्हणजे त्यांना एखादी जर मनाला लागलं ना तर त्यांच्या कायमचं तेच मनाला लागत राहील, ते आठवडाभर त्याचाच विचार करत राहील महिला. आणि पुरुष मात्र ठीक आहे घडलं असू दे, सोडून देतात. एक दिवस रडतात, दुसऱ्या दिवशी सोडून देतात. ओके, पुढचं बघा, एक मिनिट फक्त हे करूया. पुढचं बघा. ओके, पुढचं काय ते बघूया. पुढचं काय, वुमन एक्सप्रेस बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इमोशन मोर फ्रिक्वेंटली दॅन मेन. अँगर इज द ओनली एक्सेप्टेशन. मेन एक्सपिरियन्स अँगर मोर फ्रिक्वेंटली दॅन वुमन. महिला आपला मूड तात्काळ दाखवतात असं म्हणतात. एक्सेप्टेशन कशाचं आहे, मात्र अँगर सोडून महिला आपला राग पटकन दाखवत नाहीत. मात्र पुरुष काय करतात, पटकन राग दाखवतात असं म्हणतात. अँगर इज द ओनली एक्सेप्टेशन. मॅन एक्सपिरियन्स अँगर मोर फ्रिक्वेंटली. पुरुष पटकन काय करतात, आपला अँगर दाखवतात. मेन एक्सपिरियन्स पॉवरफुल इमोशन मोर फ्रिक्वेंटली, वेअर्स वुमन एक्सपिरियन्स मोर ऑफ पॉवरलेस इमोशन सच ॲज द सॅडनेस अँड फिअर. पॉवरफुल इमोशन म्हणजे कुठचा, राग. हा राग पुरुष काय करतात, पटकन दाखवतात. आणि महिला मात्र काय पटकन दाखवतात, पॉवरफुल इमोशन्स सच ॲज द सॅडनेस अँड फिअर. त्यांना जर भीती असते तर ती भीती महिलांकडनं पटकन दाखवली जाते. अशा प्रकारे आपली पर्सनॅलिटी कशी आहे त्यावरनं आपले इमोशन आणि मूड्स ठरतात. त्याच्यानंतर डेच्या टाईमवरनं सगळं वेदर वातावरण चांगलं असेल तर आपण हॅप्पी असतो आणि दुःखी असतो. स्ट्रेस आपल्यावर असेल तर आपण दुःखी असतो, नाहीतर हॅप्पी असतो. सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण पॉझिटिव्ह असतो तर ते सगळं झालेलं आहे. अशा प्रकारे हा आपला लेक्चर इकडे आपण थांबूया आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कॉग्नेटिव्ह डिसॉनन्स बघणार आहोत. त्याच्यानंतर इमोशनल लेबर्स, असं आपल्याला हे सगळं बघायचं आहे. 1 बाय 1 आपण हे कंप्लीट करू. आता मी तुम्हाला PDF पाठवतो दोन, ते त्या PDF कंप्लीट करा आणि आपण हे आपलं सगळं कंप्लीट करू. आता हे आपलं 4थं युनिट चालू आहे आणि
मग तुम्हाला मी एक झूम मीटिंग घ्यायची आहे, त्यानुसार तुम्हाला मी पुढचं काय ते सांगतो. ओके, हा लेक्चर इकडे आपण थांबूया.